नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। वळूया आजच्या खास बातमीकडे। यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। ओडिशातून आलेल्या एका इसमासह एकूण तिघांना 6 किलो गांजासह ताब्यात घेण्यात आले। गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार ओडिशामधून एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याचे समजले। त्यानुसार बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला। नेमक्या 7:50 सुमारास निळ्या रंगाची सुटकेस घेऊन आलेला संशयित आणि त्यांच्याकडून गांजा खरेदी करण्यात आलेले आणखी 2 जण पथकाच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणात आरोपी वैष्णव हरा प्रधान, प्रशांत गावंडे आणि हरिओम ठाकूर त्यांच्या ताब्यातून 6 किलो 3 ग्राम गांजा किंमत 1,20,000 60 रुपये आणि 2 मोबाईल किंमत 20,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तिघांवर एनडीपीएस कायद्यानुसार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जिमंदवार करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। महान्यूज 7 करिता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट। This video is sponsored by Shivam Jewelers.